छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। महादेव दादा उत्तर सापडलं। पण हे कोडं घातलं कोणी तुम्हाला? महादेवाचं बांधली। तुझ्याबद्दल लोकांना एवढे प्रश्न पडावे हे चांगलं नाही। त्या आदिनाथ शास्त्रीचा फोटो अजूनही तुझ्या टेबलवर का आहे सुलेखा? बाबांनी सावरावं असं जर तुला वाटत असेल तर त्याआधी तुला सावरावं लागेल। कोणी काढलं हे चित्र? प्रथमेशने। माणसाची सगळी शक्ती, सगळी ऊर्जा, सगळी विद्या ही मेंदूत एकवटलेली असते आणि तीच त्याची खरी ताकद असते। म्हणजे मंत्रांवर तुमचा विश्वास नाही। मंत्र हे फक्त साधन आहे मेंदूची ती निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचं। माणसाचं मन हे खूप चंचल असतं ग सुलेखा। एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणं खूप कठीण असतं। कदाचित म्हणून आपल्याकडे मूर्त्या आल्या असतील। तसं बघायला गेलं ना तर तो फक्त एक दगड असतो, पण तो समोर असतो म्हणून आपलं लक्ष केंद्रित होतं आणि मग त्याचा देव होतो। धर्म, मूर्तिपूजा नाकारणारे लोक असतात ना, त्यांनाही असेच काही सिम्बल्स लागतात। म्हणून सांगितलं, ताकद ही मेंदूत असते, मूर्तीत नसते। तसं असेल तर मग मला तुमचा काहीच उपयोग नाही। तुम्ही जर का मला काही शिकवणारच नसाल तर सगळं इतकं सोपं नाहीये ग सुलेखा। मी शिकवणार आहे तुला, सगळं शिकवणार आहे। मेंदूतली ती निद्रिस्त शक्ती जागृत करायला शिकवणार आहे। हुशारातला हुशार माणूस देखील त्याच्या मेंदूतल्या एकूण ताकदीच्या 10%च ताकद वापरत असतो। उरलेला 90% मेंदू हा गाढ झोपलेल्या महाकाय दानवासारखा असतो। या दानवाला जर का तू वश करायला शिकलीस तर मग दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या मेंदूला तू वश करू शकतेस। आणि हीच तर खरी जादू। तुम्ही नक्की काय बोलताय? मला खरंच काही कळलं नाही यातलं। कळेल, सगळं कळेल। माझा ऐक,
शेजारच्या खोलीत जाऊन शांत बस. काय? शेजारच्या खोलीत जाऊन शांत बस. तिथे जाऊन काय होणार आहे? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सुलेखा. जा आणि शांतपणे बस. जे काही करायचं आहे ना ते मी करेन. जा.
मी मी इथे कशी आले? तुम्ही मला त्या खोलीत पाठवलं होतं ना? मीच आणलं तुला इथे. काही मिनिटांसाठी माझ्या ताब्यात होतीस तू. हा एक छोटासा नमुना होता, नखा एवढा, मेंदूच्या ताकदीचा. दानव खूप मोठा आहे, वश करायचंय त्याला. हॅलो. हॅलो प्रिया. हाय. कशी आहेस? अगं आपण आज भेटूया का? कुठे? इथेच जवळ बँड्राला. नको क्षिप्रा. एक काम कर ना, घरीच ये ना. का? तू घराबाहेर का येऊ शकत नाहीस? क्षिप्रा प्लीज, लेट्स नॉट गेट इन टू दॅट. ओके? तुझं काही खास काम आहे का? अगं हो, ॲक्च्युली प्रथमेशनं काढलेलं ते चित्र ना, त्याची मला कॉपी हवी आहे. दॅट्स इट. ओ क्षिप्रा, ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे. काय? अगं मी ते चित्र तुला नाही देऊ शकत आता. का? शुभ्राने ते चित्र फाडून टाकलं. काय? अगं पण का? आय मीन तिने ते असं का? कूल डाऊन क्षिप्रा. सांगते तुला, थांब. माझ्याकडे एक मूर्ती आहे जी मी म्हणजे इंदुमतीनी तेव्हा मिळवली होती. त्यावेळी ती माझ्याकडून गेली, पण आता ती माझ्याकडे परत आली आहे. त्या मूर्तीची उपासना जर पूर्ण झाली तरच शास्त्री कुळाचा नाश होईल. तुम्ही जर ते मंत्र मला शिकवलेत तर मी तुला सांगितलं ना सुलेखा, मला मंत्रतंत्र वगैरे काही येत नाही. नाही म्हणजे तसं नाही हो. पुढच्या वेळेला येताना ती मूर्ती बरोबर घेऊन ये. तुझ्यातली शक्तीच त्या मूर्तीमध्ये शक्ती चेतवू शकते. माझ्यातली शक्ती म्हणजे नुसत्या देवळाला अर्थ नसतो सुलेखा. भक्ताच्या भक्तीमुळे ती वास्तू पवित्र होते. हजारो लाखो भाविक एखाद्या वास्तूमध्ये रोज येत असतील आणि आपल्या निर्मळ भावनांना वाट करून देत असतील तर त्याचा प्रभाव त्या वास्तूवर पडतो आणि त्याच्यामुळे ती वास्तू पवित्र होते. स्मशानात किंवा शवागारात भीतीदायक वातावरण का असतं? कारण तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मनातलं भय त्या वास्तूमध्ये झिरपत असतं.
जसा देव महत्वाचा तसाच भक्त महत्वाचा. भक्ताची भक्ती महत्वाची, तीच देवाला देव बनवते. ह्या सगळ्या विचारांचा जन्म होतो माणसाच्या मेंदूत. तुला माझे विचार आत्ता पटणार नाहीत, पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप आपोआप उघडतील. तुम्हाला खूप साधना करावी लागली असेल नाही या स्टेजपर्यंत यायला. कष्टाशिवाय फळ नाही सुलेखा. किती वर्ष? तसं नाही सांगता येत, पण मी गेले 15 ते 20 वर्ष ध्यानधारणा करते. इतका वेळ नाही आहे माझ्याकडे. माझ्या मदतीला कोणीच नव्हतं सुलेखा. तुझ्या मदतीला मी आहे. तुझं ध्येयच तुला प्रेरणा देईल, पण मार्ग हाच आहे. ह्या पलीकडे तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. अरे देवा, दुधाची पिशवी बाहेरच राहिली आहे. मी आत घेऊन येते, तापवलं नाही तर नासेल. बस तुम्ही आत. पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप आपोआप उघडतील. बाबा, मला जरा बाहेर जायचं होतं. जा मग. पैसे हवेत का? सोबत हवी आहे. याल? बाबा सांगा ना. तू जा प्रिया. हे असं किती दिवस चालणार आहे बाबा? ज्या प्रश्नांची उत्तरं मला माहिती नाही ते प्रश्न मला विचारू नकोस. क्लासमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर घरी येऊन रेफरन्स बुकमध्ये लगेच धुंडाळायचात ना. ते उत्तर मिळाल्याशिवाय तुम्हाला चैन पडायचं नाही. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला शोधायला हवं. जरुरी नाही. पूर्वी मी शिकवत असे, आता मी कोणालाही शिकवत नाही. बाबा, तू जा प्रिया. तुला जायचंय ना बाहेर, जा. तुम्ही आलात तरच बाबा. बाहेरच्या जगाची भीती माझ्या सुद्धा मनात आहे, पण जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहात हा कॉन्फिडन्स मला येत नाही तोपर्यंत मी सुद्धा घराबाहेर नाही जाऊ शकणार. जो माणूस स्वतःच भयाने पछाडलाय दुसऱ्यांना काय कॉन्फिडन्स देणार? पूर्वी माझं जराही काही बिनसलं की लगेच कळायचं तुम्हाला, पण आता तुम्ही स्वतःच्याच कोशात इतके गुरफटलेले आहात की तुमच्यासारखीच मी सुद्धा अजून घराबाहेर पडलेली नाहीये हे जाणवलंच नाहीये तुम्हाला कदाचित. वाईट याच गोष्टीचं वाटतंय बाबा. हे बघ प्रिया, शुभ्रा मला म्हणाली की तू जर स्वतःला सावरलंस तर बाबाही सावरतील. मी कोणासाठी सावरायचं स्वतःला? माझ्या बाबांसाठी. ते तर मला कधीच विसरून गेलेत. ठीक आहे, मी तुम्हाला त्रास दिला, सॉरी. खरंच सॉरी. पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप आपोआप उघडतील. पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप आपोआप उघडतील. छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका. पण
एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप आपोआप उघडतात. पण एकदा का तुला चावी सापडली न शोषयति मारुतमा